बघा लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटीमध्ये ॲटलिस्ट, ॲटमोस्ट, मिनिमम, मॅक्झिमम अशा पद्धतीचे एक्झाम्पलचे गणित आहेत, कळत आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय होतात, कन्फ्यूज होतात. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर बघा लक्षात घ्या, पान नंबर 119 वर सॉल्ड एक्झाम्पल आहे. बघा सॉल्ड एक्झाम्पलमध्ये तिथं तर कंडिशन फॉर इव्हेंट ए काय सांगितली, ॲटलिस्ट वन हेड. ॲटलिस्ट वन हेड, ॲटलिस्ट वन हेड म्हणजे काय, कमीत कमी एक हेड आहे असं सांगितले. ॲटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक आहे, जास्तीत जास्त दोन चालतात. जास्तीत जास्त दोन काय होतात, चालतात. म्हणून त्या ठिकाणी बघा आन्सर काय दिला आहे, ए इज इक्वल टू एच, एच एच, एस टी आणि टी एच. ॲटलिस्ट वन हेड दिले. ॲटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक हेड आहे. लक्षात येते, कमीत कमी एक हेड. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतो, जास्त असले तरी चालतात पण कमीत कमी एक पाहिजे. एकपेक्षा कमी असलेलं नाही घ्यायचं. आता त्याच्यामध्ये टी टीवालं नाही घेतलं, टी टीवालं घेतलं नाही. आता त्याच्यातलंच बघा जी कंडिशन फॉर इव्हेंट सी, सी आहे ना, ॲट मोस्ट वन टेल आहे. ॲट मोस्ट वन टेल म्हणजे जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. ॲट मोस्ट वन टेल, जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. याचा अर्थ काय होतो, दोन्ही हेड असले तरी चालतात. दोन्ही हेड असले तरी चालतात. दोन्ही हेड म्हणजे ज्याच्यात टेल नाही तो सुद्धा चालतो. ज्याच्यात टेल नाही तो सुद्धा काय होतो, चालतो. समजते. ज्याच्यात या ठिकाणी हेड नाही, ॲट मोस्ट वन टेल आहे ना, ज्याच्यात टेल नाही, टेल नाही तो सुद्धा चालतो. समजते. फक्त एक टेल पाहिजे. लक्षात येते. तर आणि तसंच जर विचार केला तुम्ही तर बघा पान नंबर 120 वर ते तिसरं जे गणित आहे बा, कंडिशन फॉर इव्हेंट ए इज दॅट ॲटलिस्ट वन गर्ल शुड बी इन कमिटी. ॲटलिस्ट वन गर्ल, कमीत कमी एक गर्ल पाहिजे. जास्ती दोन असल्या तरी चालतात. मग तिथं काय दिले बघा, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2, B3 G1, B3 G2 आणि G1 G2. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ॲटलिस्ट वन गर्ल याचा अर्थ काय आहे, ॲटलिस्ट वन गर्ल म्हणजे दोन गर्ल असल्या कमिटीत तरी जमते याचा असा अर्थ होतो. आणि त्याच्यातलंच चौथं जे एक्झाम्पल आहे, कंडिशन फॉर इव्हेंट डी इज, बघा म्हणजे तिसराच प्रश्न, त्यातला तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नातलं चौथं जे आहे ना बघा, कंडिशन फॉर इव्हेंट डी इज दॅट देअर कॅन बी ॲट मोस्ट वन गर्ल इन द कमिटी. म्हणजे एक गर्ल, ॲट मोस्ट वन गर्ल याचा अर्थ ज्याच्यात गर्ल नाही, गर्ल नाही असे सुद्धा चालतात. मग तिथं काय दिले आपल्याला, पान नंबर 120 वरचं जे चौथं एक्झाम्पल आहे ना, कंडिशन फॉर इव्हेंट डी इज दॅट देअर कॅन बी ॲट मोस्ट वन गर्ल इन द कमिटी. तर त्याच्यामध्ये बघा दोन्ही बॉय B1 B2 दिले, B1 B3 दिले, B2 B3 दिले, B1 G1 दिले, B1 G2 दिले, B2 G1 दिले, B2 G2 दिले, B3 G1 दिले आणि B3 G2 दिले. या ठिकाणी ॲट मोस्ट वन गर्ल म्हणते म्हणजे ज्याच्यात गर्ल नाही, ज्याच्यामध्ये गर्ल नाही ते सुद्धा त्याच्यामध्ये चालतंय. लक्षात येते. बघा आता असेच एक्झाम्पल आपल्याला 5.3 मध्ये सुद्धा आहे. बघा तर 5.3 मध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 2 आहे ना, तर मिनिमम 10 म्हणते. बघा
क्वेश्चन नंबर 2 मध्ये इव्हेंट बी जे आहे ना, तर तिथं काय सांगते आपल्याला, द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. सम किती पाहिजे, मिनिमम 10 पाहिजे, मिनिमम 10. मग या ठिकाणी मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे, 10 पेक्षा जास्त असली तरी चालते. तर तिथं बी इज इक्वल टू काय येते लक्षात घ्या, बी इज इक्वल टू काय येते, तर 4,6 येते, 4,6 बाय इन सिंपल ब्रॅकेट, इन कर्ली ब्रॅकेटमध्ये पुन्हा सिंपल ब्रॅकेट 4,6 आणि नंतर काय येते 5,5 आणि 5,6 येते, पुन्हा येते 6,4 6,5 आणि 6,6 असे येते. आता नंतर जे आहे त्यातला जो तिसरा प्रश्न आहे, 3 coins आर टॉस्ड. 3 coins आर टॉस्ड मध्ये काय म्हणते, टू गेट ॲटलिस्ट 2 हेड. ॲटलिस्ट 2 हेड म्हणते, ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे जास्त चालतात पण कमीत कमी 2 पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट 2 हेड, 3 यायचे असले तरी चालतात बा, 3 यायचे असले तरी चालतात. ॲटलिस्ट 2 हेड म्हणते, मग 3 यायचे असले तरी चालतात, 2 यायचे असले तरी चालतात, पण ज्याच्यात एच नाही असं चालत नाही. ॲटलिस्ट 2 हेड म्हणते, कळतंय. आता बघा लक्षात घ्या, तर हे जे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आहेत तुम्ही थोडंसं बघून घ्या सगळे, कळतंय. कन्फ्यूज होऊ नका, लक्षात येते, थोडंसं व्यवस्थित बघा ते.